धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला आहे। पाण्याचा प्रवाह अतिशय तीव्र आहे आणि नदीकाठी पाणी येण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सहकार्य करावे व इथून सर्वांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे। प्रशासनाला आणि पोलीस दलाला सर्वांनी सहकार्य करा आणि इथून लवकरात लवकर पाणी बाजूला व्हा। नवापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय। धरणातून 5494.56 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे रंगावली नदी दुथडी भरून वाहतेय। नदीकाठच्या नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय। धरणातील पाणीसाठा 100% झाल्यानं नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढतेय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यानं नदीकाठील सलग भागातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, जनावरे किंवा वाहने नदीतून नेण्याचा प्रयत्न करू नये, तसंच अनावश्यक गर्दी टाळावी असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। या 12 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाटबंधारे विभागानं रंगावली नदीकाठील उंबर्डी, खरवडी, प्रतापपूर, चौकी, बोकळझर, रायपूर, धनराट, नांदवन, विजापूर, मोरथुवा, वाघळपाडा आणि नवापूर शहर येथील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। नवापूर शहरातील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलाय। रंगावली नदीला आलेल्या या पुरामुळे नवापूर मधील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव, नवापूर मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय। तालुक्यासह परिसरात बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या। प्रशासनाचं आवाहन आहे की नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं। नदी आणि नाले किनारी असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावं। लहान मुलांना नदी किनारी जाऊ देऊ नये, पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करू नये, तसंच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलंय। सतर्क रहा, सुरक्षित रहा असंही आवाहन करण्यात आलंय। पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं सांगण्यात आलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर।